को गाड़ी में रहने दो, मैं चाची के बोल के आता हूँ, तुम पीछे पीछे आओ। आता मदत मागायला माझ्याकडे हाय काय? चाची चाची मेरी बात तो सुन। मी काय सांगतो एकदम सांगू नका त्याला काही, हळूहळू सांगा. माणसं खूपच गरीब दिसत आहेत, हार्ट फेल व्हायचं एखाद वेळी. तुम्ही काही काळजी करू नका, बघाच मी कसं सांगतो ते. चला. कौन लोग आए वो तो देख. नमस्कार. नमस्कार घाला चुलीत. गंग्याकडे काय मदत मागायला आला असाल तर अगोदर बाहेर व्हा. अरे काय तुम्हाला दुसरी गावात घरं मिळाली नाही, इथं येऊन तडफडलाय ते. चाची चाची कितना मुंह चलाती है, हमारे चाची का स्वभाव ऐसा है, पहले जोड़े से हानती है, बाद में बंजरती है. चाची तुम बैठो बैठो बैठो, तुम हम गंग्या को हुड़क के लाता है. या वकील साहेब. मी आपले बंधू लेट मिस्टर जॉन ऑर्डन उर्फ जनार्दन शेठ कडून आलोय. मी त्यांचा पीए, खासगी कारभारी. हे वकील साहेब. आत्ता ग बाई तुम्ही जण्याकडून आला होय? मी त्याच्याकडेच निघाले होते गंग्याला घेऊन, आणि त्याला सांगणार होते की गंग्याला त्याच्या कारखान्यात कुठेतरी नोकरीला लाव म्हणून. नोकरी आणि गंगाराम? आपण बसा ना. नाही नाही तुम्ही बसा, मी इथं बसते. बसा बसा. वकील साहेब सांगा त्याला. सांगतो. आई साहेब, समजा तुम्हाला एखादी कापडाची गिरणी मिळाली तर काय कराल? पेटवून देईल. पुढे बोला. 5 मोठमोठे कारखाने मिळाले तर तुला नोकरीला ठेवीन. बस का असे 2 कप चहा ठेव. ठेवते. बरं पुढे बोल. शिवाय 6 बिल्डिंग, 5 दुकानं, 2 सिनेमा थिएटर्स, 8 प्लॉट्स, 40 किलो सोनं आणि 80 लाख कॅश. यस. आणि ते घेऊन मी काय करू? ते राहू दे तुझ्या टाळक्यावरच. बरं पुढे लवकर बोल. पुढं पुढं काहीच नाही, यादीप्रमाणे एवढंच आहे. आणि या सगळ्याबरोबर अत्यंत दुःखाची गोष्ट म्हणजे आपले बंधू श्रीमंत जनार्दन शेठ हिवतापानं स्वर्गवासी झाले. हात तिच्या. एवढंच होय? तरी म्हटलं गंग्याला एवढी इस्टेक कशी मिळाली? आता तुम्ही म्हणाल की ही रडली कशी नाही. आता रडून काय उपयोग आहे होय? जेव्हा गंग्याचा बाप मेला तेव्हा 3 महिने गुरासारखी वाराडली, पण आला का परत? तसा तो परत येणार नाही. नाही ना. आता तू इथं उलाटलास. उलटला म्हणजे? अरे मी याला आणि तुझी बायको मनगटावर चुना घालून बोंबाली तर येणार आहेस का परत? छे छे, कायद्यानं मी तसा परत येऊ शकत नाही. नाही ना. झालं तर. परंतु तुम्हाला आणि गंगाराम शेठना कायद्यानं आमच्या बरोबर मुंबईला यावं लागणार आहे. कुठे आहेत गंगाराम शेठ? चाची गेले तो पकड़ के लाया. इटी दांडू खेलता था चावड़ी के सामने सरपंच के साथ, ऐसा टोला लगाया. राम राम कर, राम राम कर. अरे मेरे को नहीं, उनको नमस्ते. म्हणजे बाहेर गाडी उभी ती तुमची वाटतं? आमची नाही, तुमची. नाही काय मस्त आहे. दम तुला सगळं सांगते. अगोदर कापड बदल. आता आता कापड बदलून. अरे तू आता बघत काय राहिलंस? लवकर आवर घे. ये बघ, घरादारावर लक्ष ठेव आणि कुणा सगळं भांडू दंडू नकोस. हा किसके साथ भाड़ने का चाची? तू गई तो मेरा हैच को इधर. जाते जाते एक शेर बनूं क्या? बोल की. क्या था सलीम, क्या थी अनारकली,
साली एक पत्रे की गाड़ी आई और मेरे यार को लेके चली। तर असे हे दयाळू आणि कृपाळू मालक आपल्याला लाभले म्हणजे आपलं सुदैवच म्हटलं पाहिजे। आता ते मालक आणि आपण नोकर, पण त्यांचं आणि आपलं नातं हे तूप साखरेसारखं राहील असं आश्वासन त्यांनी कारभार हातात घेतला तेव्हाच दिलंय। आणि याचा पुरावा म्हणून आपल्या सर्व कामगारांना त्यांनी 1 वर्षाचा पगार बोनस म्हणून जाहीर केलेला आहे। गंगाराम शेठ यांना बरेच हार घालण्यात आलेले आहेत, तरी देखील अजूनही काही संस्था आणि व्यक्ती यांना हार घालायचा आहे, तर मी यादी वाचतो त्याप्रमाणे त्यांनी हार घालावेत। पहिला हार सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि स्वप्नसुंदरी हेमा मालिनी यांच्याकडून काश्मीरी गुलाबांचा हार आलेला आहे। केव्ही कोठावळे यांच्याकडून मिनी लॉटरीचा हार आलेला आहे। सातारकर मंडळी यांच्याकडून सातारी कंदी पेढ्यांचा हार आलेला आहे। रतन खत्री यांच्याकडून नोटांचा हार आलेला आहे। ब्रिटानिया कंपनीकडून बिस्किटांचा हार आलेला आहे। आणि आता शेवटी कोल्हापूर चर्मकार संघाकडून कोल्हापुरी चपलांचा हार आलेला आहे। आणि आता गंगाराम शेठ यांनी कामगारांना 2 शब्द सांगावेत अशी मी त्यांना विनंती करतो। दोन डझन स्टेनलेस स्टीलची ताट, 4 डझन वाट्या, 10 डझन चमचे आणि 30-40 डबे। हे सगळं केव्हा ऐकलं? नाही, विकलं नाही साहेब। हं? आपल्या मामांचे कपडे जर भांडीवालीला दिले तर साधारणपणे घरात किती सामान येईल याचा एक अंदाज सांगितला आपल्याला। मामाचे कपडे भांडीवालीला, मग आम्ही काय घालायचं? नाही तसं नाही साहेब, पण म्हणजे मामांचे कपडे आपल्याला कसे येतील? का? अहो ते खूप मोठे होते। ते मोठे होते आणि आम्ही लहान वाटलो काय तुम्हाला? नोकरीनं काढलं म्हणजे कळलं आम्ही किती मोठे येते। नाही साहेब तसं नाही, म्हणजे आपणही खूप मोठे आहात, पण मोठे आहे ना, आणि मोठ्या माणसाने नेहमी अपरोडेट राहायला पाहिजे असं आमची आई जी सारखी बोंबालती ती काय गाढव म्हणून? असं कोण म्हणेल? मी म्हणतो सगळे कपडे आम्हाला पाहिजेत। आता काय आहे, नोकर जास्त असलं म्हणजे कामाची सवय जाते। गुड मॉर्निंग सर. गुड मला ह्याच्यावर सह्या करता का? अर्जंट आहे. अर्जंट याला म्हणतात पोरगी, सगळं काम कसं अर्जंट। अरे तुमच्यासारख्या आळशी माणसाला अशी अर्जंट पोरगी व्हावी म्हणजे देवाची करणी नारळाचं पाणी। चालायचं साहेब? नाही ते चालू चालू द्या, पण संशयाला जागा राहते का नाही? साहेब हं? हे पाणी कसलं? नाही पाणी नाही येते। हं? मोसंबी, काजू, संत्र, म्हणजे फळांचा रस? नाही फळांचा रस नाही साहेब। नाही? आपल्या मामांची लिकर फॅक्टरी आहे ना। मामाची काय? लिकर फॅक्टरी। मराठी बोलायला लाज वाटते काय? दारू गाळण्याचा कारखाना। हवा मग दारूची भट्टी म्हणा की सरळ? हा तेच ते। तर त्या खास कारखान्यात तयार झालेली दारू आहे, आपल्याला चवीसाठी आणली। म्हणजे अजून तो कारखाना आहे? तुम्हाला आल्याबरोबर सांगितलं होतं की दारूचा कारखाना बंद करा म्हणून। ही चांगली आहे पण दारू। चांगली? काय दारू कधी चांगली असते काय? डोकं फिरलं का तुमचं? हे दारू पिऊन आमचा बाप मेला। आता त्यानंतर आमच्या आईचं काही नडलं नाही हा प्रश्न वेगळा, पण म्हाताऱ्याचं कधी हे कळलं ना तर तुम्हाला दारूच्या भट्टीत नेऊन जित्ता गाडील, समजलं? हे बंद करून टाका। अहो बंद कशी करता येईल? का? ह्याच्यामुळे आपल्याला खूप पैसे मिळतात. येस। खूप पैसे मिळतात। लोकांची तब्येत खराब करून मिळालेला पैसा हरामध्ये असतो, समजलं काय? त्याच्यामुळे वंशाला दिवा राहत नाही। दारू आणखी तंबाखू ही पहिली बंद करून टाका, समजलं? जो कोण नोकर दारू पिऊन येईल त्याला नोकरीवर ठेवायचा नाही। ठीक आहे सर। आणि एवढं करून जर तुम्ही ठेवलात तर तुमची नोकरी गेली म्हणून समजा। गग्या, अ, सई. पहिली आई मागून सई।